वयाच्या 88व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं। पोप फ्रान्सिस हे गेल्या 1300 वर्षांमधले पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते। तसंच जेसुइट्स समुदायामधील सुद्धा हे पहिलेच पोप होते। त्यांची ओळख ही सुधारणावादी पोप म्हणून अधिक होती। त्यांची काही वक्तव्य कायम स्मरणात राहतील अशी आहेत आणि पोप यांचं स्मरण त्यांच्या काही प्रसिद्ध वक्तव्यांमधून सुद्धा केलं जातं। पोप फ्रान्सिस हे पेपल इतिहासातील एक सुधारणावादी धर्मगुरू म्हणून ओळखले जातात। त्यांच्या काही वक्तव्यांचा, विचारांचा पुराणमतवादी धर्मनेत्यांनी विरोधही केलाय। त्यांनी आधुनिक समाजाच्या दृष्टीने विचार व्यक्त केले। माध्यमं केवळ पापी लोक आणि त्यांच्या पापाबद्दल बोलतात, मात्र हे सामान्य आहे, कारण जंगलात वाढणाऱ्या झाडांपेक्षा कोसळणाऱ्या झाडाचा आवाज अधिक असतो। बंदिस्त स्वतःच्या सुरक्षेच्या जोखडात अडकलेल्या चर्चपेक्षा मला रस्त्यावर आलेला, दुखावलेला, जखमा झालेला, खराब झालेला चर्च अधिक आवडतो। आपला छोटेपणा स्वीकारला नाही तर कुणी उच्च पदापर्यंत जाऊ शकत नाही। देव आपल्याला क्षमा करताना कधीच थकत नाही, आपणच त्याची दया स्वीकारता स्वीकारता थकतो। मानवी जीवन संपवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हे प्रगतिशील नाही। एखादा गरीब, असहाय्य वृद्ध व्यक्तीचा खुल्या रस्त्यावर मृत्यू होतो ही बातमी होत नाही, आणि शेअर बाजार 2 अंकांनी कोसळला की त्याची बातमी होते। हे कसं काय? सत्याचा प्रश्न खरोखर स्मृतीचा, खोल स्मृतीचा प्रश्न आहे, कारण ते आपल्या आधीच्या एखाद्या गोष्टीशी संबंधित आहे आणि आपल्या क्षुल्लक आणि मर्यादित वैयक्तिक जाणीवेच्या पलीकडे जाणाऱ्या मार्गाने आपल्याला एकत्र आणण्यात यशस्वी होऊ शकते। हा त्या सर्वांच्या उत्पत्तीचा प्रश्न आहे, ज्याच्या प्रकाशात आपण ध्येय आणि अशा प्रकारे आपल्या सामान्य मार्गाचा अर्थ पाहू शकतो। परिस्थिती बदलू शकते, माणसं बदलू शकतात। काही चांगला बदल घडवण्यासाठी पुढे राहा। सैतानी प्रवृत्तींच्या आहारी जाऊ नका, त्यांचा चांगुलपणानं पराभव करा। हा प्रत्येक माणसाचा संघर्ष असतो, स्वतंत्र राहणं की गुलाम होऊन राहणं। जिथे सत्य असतं तिथे प्रकाश असतो, मात्र प्रकाश आणि काही सेकंदांच्या फ्लॅशमध्ये गफलत करू नका। जरी एखाद्याचं आयुष्य हे विनाशकारी असेल, ड्रग्ज आणि इतर दुष्कृत्यांनी झाकोळलं गेलं असेल, त्याच्याही आयुष्यात देव आहे। तुम्ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर देवाला शोधा। जरी आयुष्यात काटे आणि दुःख असलं तरी त्या आयुष्यात काही चांगुलपणाची बीजही आहेत। तुम्हाला केवळ देवावर विश्वास ठेवायचा आहे। जर मी चुकीचा नसेन तर सिग्मंड फ्रॉइड म्हणाला होता की प्रत्येक आदर्शात एक आक्रमकता असते। पोप म्हणजे एक सुपरमॅन म्हणणं हे मला अपमानास्पद वाटतं। पोप हा एक माणूस आहे जो हसतो, रडतो, शांतपणे झोपी जातो। जसे इतरांचे मित्र असतात त्याचेही मित्र असतात, तो एक सामान्य माणूस असतो। निरुत्साहपणा हे धोकादायक आहे, मग तुम्ही निष्पाप असा किंवा नसा। आपल्यावर राज्य करणाऱ्यांकडून आपल्याला सर्व काही अपेक्षा करण्याची गरज नाही। आपलं मन जर बंद असेल तर ते दगडाचं आहे, आणि ही दगडं आपल्या हातापर्यंत येतात आणि मग आपण ती इतरांवर भिरकवायला तयार असतो। देवाचं चित्र हे एका विवाहित जोडप्यासारखं आहे, एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र। केवळ पुरुष किंवा केवळ स्त्री नव्हे, ते दोघं एकत्र म्हणजे देवाची प्रतिमा।